तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण पेरू आणि डाळिंब या पिकांची लागवड करणार आहोत। तर काल आपण डाळिंब लागवडीसाठी ठिबक सिंचन टाकून घेतलेलं आहे। तरी डाळिंब रोपे अजून यायला एक आठवडा बाकी आहे। तोपर्यंत आम्ही पेरूची रोपे आज येणार आहेत। तर पेरूची आम्ही उद्या लागवड करून घेणार आहे। त्यामुळे पेरूचा प्लॉटमधील सध्या इनलाईन जी ठिबक असते ती सध्या आम्ही हातरून घेत आहोत। तर 392 इतकी पेरू या रानामध्ये बसतात। तर त्यासाठी जोडाजोडी चालू आहे। म्हणजे 9 बाय 5 फूट या अंतरावर आम्ही पेरूची लागवड करणार आहोत। तर एकूण इथे 7 ओळी आहेत। तर एका ओळीमध्ये 56 रोपे बसतात। तर एकूण 392 रोपाची लागवड आम्ही करणार आहोत। तर सध्या हे काम सुरू आहे। इनलाईन रानामध्ये टाकण्याचे काम सुरू आहे। नंतर रोपांची मोजणी सुरू आहे। एक्झॅक्ट 9 बाय 5 फूट या अंतरावर रोपाची लागवड आम्ही करणार आहोत। ते काम सध्या मोजण्याचे काम सध्या सुरू आहे। पिंक तैवान या जातीच्या पेरूची आम्ही लागवड करणार आहोत। तर सध्या पिंक तैवान ही जात महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे। खूप लोक याची लागवड करतात। तर आम्हीही पिंक तैवान या पेरूची लागवड करणार आहोत। इथे सर्व आता हातरून झालेलं आहे। इथे इनलाईन हातरून झालेली आहे। इनलाईन ही जुनीच आहे, 2 वर्षापूर्वीची इनलाईन आहे, तीच आता आम्ही टाकत आहोत। फक्त पेरूच्या रोपासाठी खर्च येणार आहे, बाकी सर्व घरचे आहे। अगोदर ट्रॅक्टरही आमचा घरचा असल्यामुळे सर्वप्रथम आम्ही शेत नांगरून घेतले। त्यानंतर कालच शेतामध्ये रोटावेटर मारलेला आहे। अजून पेरू लागवड करताना आम्ही कोणतेही खत घालणार नाहीत। पेरूची लागवड झाल्यानंतर 2 महिन्यांनी आम्ही नंतर लेंडीखत टाकणार आहोत। तत्पूर्वी आता कोणतेही खत वापरणार नाही। आता सर्व आम्ही टेपने हे मोजत आहे। रुंदी 9 फुटावर आणि लांबी 5 फुटावर अशी आम्ही रोपे लावणार आहोत। म्हणजे 9 बाय 5 फूट म्हणजे एका ओळीतील अंतर 9 फूट असणार आहे आणि एका झाडातील अंतर 5 फूट असणार आहे। या अंतरावर आम्ही रोपांची लागवड करणार आहोत। तर मित्रांनो, या चॅनलवरती आपण आपल्या शेतामध्ये आम्ही काय करतो, पेरू, डाळिंब, मका, तूर, ज्वारी, हरभरा, गहू इथं काय करतो, कोणती फवारणी करतो, किती खर्च आला, अर्धा एकरमध्ये किती उत्पन्न मिळाले, खर्च किती झाला आणि उत्पन्न किती मिळाले आणि प्रॉफिट किती राहिला, सर्व आमच्या शेतामधील माहिती आम्ही आपणास देण्याचा प्रयत्न करत आहोत। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रोपाची लागवड करणार आहोत आणि नंतर एकूण लागवडीला किती खर्च आला, आम्ही रोप किती रुपयांनी आणले, हे सर्व आपण या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। नंतर डाळिंब बागेचे 500 डाळिंब बागेच्या रोपाची आपण लागवड करणार आहोत। म्हणजे लागवडीपासून ते बहार धरण्यापासून ते माल विक्रीला पोचवण्यापर्यंत आम्ही कोणते औषध फवारले, मी काय नियोजन केले, त्याचे 0.34 केव्हा सोडावे, 1261 केव्हा सोडले, एकूण किती खर्च आला आणि एकूण किती नफा झाला, सर्व आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर आम्हाकडून काही चूक होत असेल तर तुम्हीही आम्हाला मार्गदर्शन करू शकता। शेतकरी मिळून पुढे जाऊयात। तर चॅनलवरती नवीन असाल आणि आपण शेतकरी असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सपोर्ट करा आपल्या शेतकरी मित्राला। थँक्यू।